जयश्रीताई यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत। अधिक वेळ न घेता त्या गणेश भाऊ निंबाळकरांना आपण ऐकणार आहोत। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ निंबाळकर, आपणास विनंती, आपण कृपया व्यासपीठाकडे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। धन्यवाद। हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, आणि हे राज्य स्वराज्य म्हणून आपल्या सामान्य माणसाच्या कामात यावं, यासाठी या गुलामगिरीच्या प्रांतातून स्वराज्य नावाचं स्वातंत्र्य जन्माला घातलेल्या छत्रपतींना या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा सामान्यांच्या दृष्टीनं मूलगामी विकासाचा मंत्र मागे राहिलेल्या सगळ्याच समाजाला देणाऱ्या बाबासाहेबांना या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीनं पुढे जात असलेल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्याच घटकांना, या महापुरुषांना मनापासून अभिवादन करतो। आणि आज ताहराबाद या गावामध्ये जयश्रीताई गरुड यांना निवडणुकीसाठी विजयश्री प्रदान करणाऱ्या तुम्हा सर्व मतदारांना या ठिकाणी मनापासून वंदन करतो। जयश्रीताई गरुड यांच्या या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। तुम्हा सर्वांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। निवडणूक विधानसभेची आहे आणि विधानसभा महाराष्ट्राची आहे। या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही कालखंडात आपण सगळ्या गोष्टी बघितल्या। ज्यावेळेस पहिल्यांदा महाविकास आघाडीचं सरकार बसलं, बच्चूभाऊंनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी भलतच घडलं। भलतच काय घडलं? पहाटेचा शपथविधी, बच्चूभाऊंचं स्टेटमेंट आलं। मी ज्यांना पाठिंबा दिला त्याच्यानंतर टीव्हीवर पाहत होतो, ती काही जाहिरात होती का बुवा? ते नेमका काय अपघात होता का बुवा? या सगळ्या घडामोडींनंतर परत एकदा महाविकास आघाडीचं ते स्ट्रक्चर बनलं। शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर सगळे मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडीचं सरकार बनलं। ज्यावेळेस राज्यपालांचं अभिभाषण झालं, राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी म्हणून ज्यावेळेस बच्चूभाऊ उभे राहिले, त्यावेळेस बच्चूभाऊंचं एक वाक्य मात्र त्या ठिकाणी जिव्हारी लागून गेलं। बच्चूभाऊंनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं, आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला। आम्ही शिवसेनेला पाठिंबा देत असताना काहीतरी विचार करून पाठिंबा दिला। युट्यूबला ते आजही भाषण उपलब्ध आहे। ज्यावेळेस बच्चूभाऊ त्या ठिकाणी म्हणत होते की आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलाय, शिवसेनेला पाठिंबा दिला असताना हे जे काही प्रकरण विधानसभेत घडलंय, सत्ता नाट्य ज्या पद्धतीनं चाललंय, मला प्रश्न असा पडलाय, गाव खेड्यात तो कुणबी, तो शेतमजूर, शेतकरी आता काय विचारानं तुमची बाजू राखेल? तुम्ही तिघ एकत्र आले, पण तुम्ही तिघही निवडून यावा म्हणून त्यानं गाव खेड्यात स्वतःच्या भावासह भाऊबंदकी केलेली आहे। त्या भाऊबंदकीचा विचार न करता सत्या नाट्यासाठी हे केलेलं नाटक या ठिकाणी किती महाग जाईल याचा विचार तुम्ही करायला पाहिजे। गाव खेड्यात असलेला माणूस तुमच्या राजकारणासाठी एकमेकाची डोकी फोडतोय आणि तुम्ही सहज तुमची असलेली विचारसरणी पायंदळी तुडवली। बच्चूभाऊंनी पुढे चालून यानंतरच्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदेच्या बरोबर गेल्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या त्या सगळ्या राजकारण्यांना माझा प्रश्न आहे की बच्चूभाऊंचं ते अभिभाषणावरतीचं भाषण राज्यपालांच्या तुम्ही ऐकलं नव्हतं का? आणि तुम्ही त्यानंतर काही प्रश्न उठवले, पण त्या प्रश्न उठवल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊंच्या जाण्यानं जी सगळ्यात मोठी गोष्ट घडली, जी भारतात कधी घडली नाही, त्या भारतात घडलेल्या गोष्टीचं स्वतःच्या 2 आमदारांच्या जीवावरती दिव्यांगांचं मंत्रालय स्थापन करून दाखवलं। या घटनेचं त्या ठिकाणी तुम्हाला समीकरण जुळवून बघावं लागेल। आज जयश्रीताई गरुड, बच्चूभाऊ कडू या वादळाच्या सोबत या विधानसभेच्या दाराकडे निघाल्या। मला माहित आहे इथं आल्यानंतर या आलेल्या जनतेचा उत्साह अमाप होता,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळी रोनक आहे आणि ती रोनक कशाची आहे तर मागच्या कालखंडात या सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्हाला वाऱ्यावर सोडल्याचं चित्र तुमच्या चेहऱ्याकडे तुमच्या देहबोलीकडे पाहून स्पष्ट दिसत आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की बच्चू भाऊंचा आधार या जयश्रीताईंच्या निमित्तानं आपल्यापर्यंत आपल्या घरापर्यंत येणार आहे आणि तो आधार येण्यासाठी तुम्ही एकवटला आज या ठिकाणी हे मैदान भरून मागच्या बाजूला उभे असलेल्या त्या सगळ्या लोकांचं हे प्रतिबिंब हेच दर्शवत आहे की सामान्यांचं प्रतिबिंब त्या विधानसभेमध्ये एकटं गरजणं त्या एकट्या गरजणाऱ्या त्या विधानसभेतल्या त्या बच्चू भाऊंना खूप वेळाची गरज आहे खूप मजबूतीची गरज आहे आणि या बागलांचं वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे शेतकरी संघटनेची मूस ज्या बागलांना बांधली शेतकरी संघटनेला सगळ्यात मोठा पाया ज्या बागलांनी दिला त्या बागलांची जबाबदारी येऊन पडते की शेतकऱ्यांच्या संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या त्या छत्रपती राजांच्या नेतृत्वाखाली त्या बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली त्या राजूभाऊ शेट्टींच्या नेतृत्वाखाली त्या वामनराव चटपांच्या नेतृत्वाखाली आज जयश्रीताई गरुड ही उमेदवारी करत आहेत ही उमेदवारी तुम्हा सर्वांची आहे तुम्हा सर्वांची ही उमेदवारी तुम्हाला पेलवावी लागेल मित्रांनो ती उमेदवारी पेलवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की एक एक मत तुमचं विजयाच्या दृष्टीने जाण्यासाठी विजयश्री खेचून आणण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला त्या मताची गुंफण घालावी लागेल ही मताची गुंफण राजकारणासाठी नाही मित्रांनो ही मताची गुंफण या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन महाशक्ती या नावाचं जे वारा फिरतंय त्या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामान्यांचा विजयश्रीचा भाग असला पाहिजे त्यासाठी जयश्रीताईंचं निवडून येणं फार गरजेचं आहे सामान्यांचं कुठलं निवडून येण्याचं भाग्य आहे याच्यामध्ये तुम्ही बच्चू भाऊंचे भाषण ऐकतात का बच्चू भाऊनं म्हणावं त्या विधानसभेत त्या लोहाराचा आमदार नाही मग त्याची बाजू मांडायची नाही का त्या विधानसभेत त्या चांभाराचा आमदार नाही मग त्याची बाजू मांडायची नाही का त्या विधानसभेमध्ये भांडे घासणाऱ्याचा आमदार नाही मग त्याची बाजू मांडायची नाही का या बहुमतांच्या सरकारामध्ये जे अल्पमतात जगतात ज्यांचे प्रतिनिधी होऊच शकत नाही त्या न्हाव्याची बाजू मांडायची नाही का ती बाजू मांडण्यासाठी परिवर्तन होणं गरजेचं आहे ही महाशक्ती पुढे येणं गरजेचं आहे ती परिवर्तन महाशक्ती पुढे आली तर बच्चू भाऊंचं परत एक वाक्य तुम्हाला सांगतो जिधर बम उधर नाही हम जिधर कम उधर हम आपण सगळे कम मध्ये बसायला लागलोय त्या ठिकाणी ती भूमिका तुम्हाला समजावून घ्यावी लागेल एकदा सर्पदंश झाल्यानंतर त्या शेतमजुरा अथवा त्या शेतकऱ्याला किती पैसे मिळावेत याच्यासाठी विधानसभेत चर्चा चालू झाली सुधीर मुनगंटीवार त्या ठिकाणी वनमंत्री आहेत आणि बच्चू भाऊंनी त्या प्रश्नाला त्या ठिकाणी हात घातला सुधीर मुनगंटीवार वनमंत्री या नात्यानं बोलायला उभे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं का बुवा शेतमजुराला अथवा कुणालाही सर्पदंश होतो तर त्या घटनेसाठी त्यांना सुद्धा सावध राहावं लागेल आणि त्या ठिकाणी सर्प मित्र व्हावं लागेल सर्पाशी मैत्री करावी लागेल बच्चू भाऊ उठले बच्चू भाऊ त्यांना म्हणाले सुधीर भाऊ तुम्ही काय प्रश्नावरती तोड काढला म्हणे सुधीर भाऊ त्या प्रश्नावर तोड काढला त्यासाठी तुम्हाला अभिवादन करतो खूप चांगला तोड काढला पण एकदा तो तोड आपल्यापासून सुरुवात केला पाहिजे सर्प मित्र होण्याची तुमची जबाबदारी पहिली आहे मी असं करतो मला सर्प धरता येतो म्हणे चांगले चांगले अजगर बच्चू भाऊनी धरले तुम्ही पाहिले त्या सगळ्या अजगरांना तुमच्या ताब्यात आणून देतो गोनपाटात ते आणून देतो एक गोनपाट तुमच्याकडे ठेवा लगेच त्याच्याशी मैत्री करा एक गोनपाट घरी द्या वहिनींना सांगा याच्याशी मैत्री करा एक गोनपाट माझ्या पुतण्याला द्या त्याला सांगा याच्यामध्ये सर्प आहे त्याचा मित्र हो एक 7-8 दिवस महिनाभर काय वेळ घ्यायचा घे पण कार मध्ये तुझ्या बरोबर त्याला मित्र घेऊन प्रवास कर सुधीर मुनगंटीवार त्या ठिकाणी हताश होऊन खाली बसले कारण सूक्ष्मातला सूक्ष्म विचार बच्चू भाऊंनी उपहासाद्वारे मांडला आणि सर्पदंश झाल्यानंतर त्या शेतकरी शेतमजुराची अवस्था त्या कुटुंबाची अवस्था त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आज ज्या वेळेस या परिवर्तन महाशक्ती नावानं आपण या उमेदवारांची तुलना करायला निघतो त्यावेळेस आपण हा उमेदवार का निवडून द्यावा याची काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ना 2014 ला सत्तांतर झालं सत्तांतर होताना आपण काय केलं आपण त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या नावावरती आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मोठ्या प्रमाणात शक्ती दिली आज ज्यावेळेस 2024 ची लोकसभा झाली त्यावेळेस आपण नाकारलं त्याच शक्तीला 2014 ला स्वीकारलं होतं त्या शक्तीला नाकारण्याची काय कारण तर ती कारण आहेत शेती प्रश्नातलं प्रचंड मोठं अपयश पण ज्या वेळेस त्यांचं हे अपयश येतं तर मग 2014 ला नाकारलेलीच माणसं 2024 ला बसली यात सुधारणा कुठे झाली सुधारणा
जर सुधारणा झाली असेल तर मग आपल्याला त्यांना नाकारायचं कारणच नव्हतं. 2014 नंतर ह्यांनी सुधारणा केली नाही आणि 2014च्या आधी त्यांनी सुधारणा केली नाही. हे समीकरण आपल्याला सुधारवून घ्यावं लागेल. या महाराष्ट्रामध्ये सुधारणावादी दृष्टिकोनातून बारीकातल्या बारीक माणसाचा विचार करणाऱ्या बच्चूभाऊचं सूत्र तुम्हाला स्वीकारावं लागेल. अन्यथा पहिले पाडे 55 आहे. या दृष्टिकोनातून आपल्याकडे सगळं बिघडत जाईल आणि बिघडलेलं गणित दुरुस्त करणं अपयशी होईल. मागच्या कालखंडामध्ये तुमच्याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या किती आहे? प्रचंड आहे का? कांदे लावतात का? पण तुम्ही कांद्यावरच बोलायचं का? या प्रश्नाचं उत्तर आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी दिलं. कांद्याला कोणी हिरो बनवलं? कांद्याला कोणी हिरो बनवला? या राजकारणानं. त्यांच्या राजकारणामध्ये दिल्ली, मुंबई, कलकत्ता या शहरांमध्ये मतं बसलेली आहेत. त्या मतांनी त्यांना जिंकून द्यावं, त्या मतांनी त्यांना मतदान करावं म्हणून त्यांनी कांद्याला हिरो बनवलं. ज्या वेळेस नवीन सरकार बसण्याच्या आधी राष्ट्रपतींच्या त्या दालनामध्ये पंतप्रधानांचा सन्मान सत्कार होत होता. त्यावेळेस वाणिज्य मंत्री पियुष गोयलांचं एक वाक्य तुम्हाला आठवावं लागेल. पियुष गोयल म्हणतात, हमारे प्रधानमंत्री जी ने इतना अच्छा काम किया, इतना अच्छा कारोबार संवारा कि प्याज तक के दाम बढ़ने नहीं दिए. वारे पियुष गोयल, प्याज तक के दाम नाही बढ़ने दिए. म्हणजे फक्त कांद्याचे बाजार न वाढणे हा देशाचा विकास आहे जणू. या प्रश्नावरती तिकडे राजकारण होतात. पेटून उठले सगळी शेतकऱ्यांची पोरा. या सगळ्या चांदवड देवळा भागामध्ये पोरांनी रणरण केला आणि प्रत्येक गावामध्ये गेले. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर एक सूत्र जन्माला घातलं. त्या सूत्राचं नाव आहे कांदा निर्यात बंदी करणाऱ्याला मतदान बंदी. आणि ते सूत्र अवघं पेटलं. देवळा चांदवडच्या बाहेर येवल्यात गेला, सिन्नरात गेला. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा होऊ लागल्या. कांदा निर्यात बंदी करणाऱ्याला मतदान बंदी. कांदा निर्यात बंदी 7 डिसेंबर 2023 ला झाली. मे मध्ये इलेक्शन होता. या प्रहारच्या पठ्ठ्यांनी मे पर्यंत ती धग जिवंत ठेवली आणि सांगितलं कांदा निर्यात बंदी करणाऱ्याला मतदान बंदी. आम्ही देवळा, चांदवड किंबहुना दिंडोरी लोकसभेच्या दृष्टीने विचार करत होतो. शेतकऱ्यांची बाजू एकवटली. ज्यांनी कांद्याला विहिरो केलं होतं त्यांच्यासाठी पहिल्यांदा कांदा विलन ठरला आणि अवघ्या 11 खासदारांना उत्तर महाराष्ट्रातल्या धोबी पछाड दिली. त्याला कारण होतं वडनेर भैरव या गावातील बच्चूभाऊ कडू यांचं भाषण. बच्चूभाऊंनी सूत्र सांगितलं, ज्यांनी केली ना निर्यात बंदी त्यांना मतदान बंदी करताना कांदा घेऊन जायचा, त्या इलेक्ट्रिक वोटिंग मशीनच्या समोर ठेवायचा, त्याला स्मरून मगच बटन दाबायचं. कित्येक तरी शेकडो हजारो पोरांनी स्टेटस ठेवल्या आणि कांदा समोर ठेवून त्या ठिकाणी भगरे सरांना मतदान केलं. भगरे सरांना मतदान करताना ती धग जिवंत ठेवण्याचं काम महाविकास आघाडीने केलं नाही, ते ह्या प्रहारच्या पट्ट्यांनी केलं. हे ठणकावून आम्ही सांगतो. मग हे काम करताना आम्हाला पहिल्यांदा 150 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा बोलला, शेतकऱ्यांच्या दृष्टीने बाजू ठेवली. एकट्या कांद्यानं 11 जणांना धोबी पछाड दिली. आज तागायत कांद्याचे बाजार टिकून आहे. फक्त धोबी पछाड द्यायची तुम्हाला जमली पाहिजे. तुम्ही या विधानसभेमध्ये जर काही गोष्टी सुधारून घ्यायच्या असतील तर वेळीच सावध व्हा. बच्चूभाऊंच्या त्या विचारांना जबरदस्त शक्तीची गरज आहे. ज्या वेळेस बच्चूभाऊ सांगतात माझ्या त्या शेवटच्या आदिवासी बांधवाला, तो शेतमजूर आहे, शेतकऱ्याला ज्या वेळेस गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमधून 2 लाख रुपये मिळतात, मग त्याच शेतीत शेतमजुराचा अपघात झाल्यावर त्याची नोंदणी कुठे आहे? त्या आदिवासी शेतमजूर बांधवाला त्याचं संरक्षण देण्यासाठी तुमच्याकडे काय तोडा आहे हा प्रश्न विचारल्यावरती बहुमताची गरज पडते, वेळेची गरज पडते. त्यात ते अपयशी ठरतात म्हणजे तो शेतमजूर अपयशी ठरतोय. म्हणून त्या सबंध शेतमजुरांना, सबंध शेतकऱ्यांना, सबंध असलेल्या आदिवासी बांधवांना ही भूमिका समजावून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. नाहीतर तुमचं अपयश पुन्हा दुसरा उमेदवार पुढे तुमच्या घेऊन येईल आणि परत सांगतो अपयशाची ती दारं परत तुमच्यासाठी यशाची म्हणून होणार नाही. संधी हुकता कामा नये. ही संधी समजून हे असलेली सुवर्ण संधी रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला मात्र मताचं दान मोठ्या पद्धतीने या ठिकाणी बहुमताच्या दृष्टीने जोडण्यासाठी पावलं उचलावं लागतील. वेळ तशी गंभीर आहे. मजल दर मजल करत एकाच मतदारसंघामध्ये आमदारकीच्या दृष्टीने काम करणारे सगळेच आमदार आहेत. प्रत्येक जण मताची जुळवाजुळव करत त्या ठिकाणी राजकारण करतो आहे. एकमेव आमदार बच्चूभाऊ कडू आहेत. निवडतात अचलपूर या मतदारसंघात आणि कल्याण अवघ्या महाराष्ट्रातल्या गरीबाचं दिव्यांगाचं करतात. किती मोठं काम त्या माणसानं तुमच्या समोर उभारून ठेवलंय.
मी त्या कामाच्या भरोशावर तुम्हाला सांगतो, एकदा त्या माणसाला एक दिवसाचा मुख्यमंत्री करून बघा, नायक पिक्चराची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. नायक पिक्चराची पुनरावृत्ती कशासाठी राहील? एका दिवसामध्ये एका गावात तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय राहुटी योजनेच्या माध्यमातून देऊन जवळपास त्या प्रत्येक गावखेड्यातल्या घरामध्ये जाऊन तपासून घेतलं की इथं दिव्यांग निराधार बांधव आहे का, इथं अनाथ निराधार बांधव आहे का, इथं असलेल्या त्या दिव्यांग निराधार बांधवाचं काम करण्यासाठी ही आमदारकी आहे. इतकं कसोशीनं, इतकं बारीक पद्धतीनं तुमच्या घराकडे पाहणारा दुसरा कोणी लोकनेता असेल तर त्या मत, नसेल तर तुमच्या वाट सोपी आहे. ही वाट आपल्यासाठी वहिवाट म्हणून राजकारणाची वापरायची आहे, त्यासाठी मतदान करायचं आहे. त्या शेवटच्या माणसाला सुद्धा या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी बच्चू भाऊ त्या बजेटचं उदाहरण देतात. 6.5 लाख कोटीचं बजेट आहे. किती? 6.5 लाख कोटीचं. याच्यात 70% बजेट तर नोकरी, अधिकारी आणि पुढारी यांच्यावरच जातं. त्या नोकरी आणि अधिकारी, पुढारी यांच्यावर खर्च होणाऱ्या बजेटमध्ये त्यांच्याकडे 70% रक्कम जाती आणि तुम्ही जवळपास 70% आहे. तुमच्याकडे किती रक्कम येते याचा हिशोब विचारणारे एकमेव नेतृत्व बच्चू भाऊ कडू आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ही संधी तुमच्या हातून कमावता कामा नये. इतका बारीक विचार तुमच्यासाठी करणार दुसरं कोणी नाहीये. ही जर अपघातून संधी तुम्ही त्या ठिकाणी गमावली तर तुमच्यासोबत राजकीय अपघातच होत राहतील, हे समजावून घ्या. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहे की त्या बोलल्यानंतर आपल्याला राजकारण किती महत्वाचं आहे हे कळतं. काही जण सहज बोलता आपल्या राजकारणाचा काही संबंध नाही म्हणा, आपण राजकारणात पडतीच नाही. अरे बावळी हळद, त्यांनी एका रात्रीत जर तिथं पॉलिसी बदलवली तर ट्रॅक्टरमध्ये 60,000 रुपयाचं नुकसान होतं. हे राजकारणानंच होतं. त्याच्यामुळं राजकारणाशी संबंध आहे असं म्हणू नको. काहींनी आम्हाला प्रश्न विचारला का बुवा 1500 रुपये आम्ही त्या ठिकाणी देतो, आम्हाला लोक मतदान करतील. म्हटलं भाऊ, लोक बी काय आता येडे नाही राहिले. तू एका रात्रीत निर्यात बंदी करतो ना, 30 क्विंटलचं ट्रॅक्टर आहे, त्या 30 क्विंटलच्या ट्रॅक्टरमध्ये जर त्या दिवशी 40 रुपये बाजार होते, तू झक मारली आणि निर्यात बंदी केली. निर्यात बंदी केल्यावरती 40 रुपये बाजाराचे 20 रुपये बाजार एका रात्रीत झाले. त्याचे किती पैसे तुटले? हिशोबाने बोला ना. 1500 घेतले का तुम्ही? मग ते 1500 घेतले असतील तर तुमचे किती पैसे तुटले ते सांगू. या ताहाराबाद मध्ये जर 2000 शेतकरी शेती करत असतील, त्या 2000 शेतकऱ्यांचे एकच ट्रॅक्टर कांदे आहे, एकच ट्रॅक्टर पिकवणारे कांदे शेतकरी आहे का तुमच्याकडे? किती शेतकरी 5 तर पिकवत असतील ना. मग 5 ट्रॅक्टर तुमचे कांद्याचे धरले आपण आणि तुम्ही मार्केटात गेला आणि तुम्ही मार्केटात गेल्यावरती त्या ट्रॅक्टरचे 40 रुपये 30 क्विंटलच्या ट्रॅक्टरचे किती पैसे होतात? 1,20,000 रुपये. बरोबर आहे का? 4 तारीख 12, 1,20,000 रुपये. त्या 1,20,000चा हिशोब घेऊन तुम्ही तिथं बसला, तुमच्या मनात मांडे खायचं काम चालू आहे. अमक्याचे देऊ, तमक्याचे देऊ, बँकेवाल्याचे देऊ, सावकाराचे देऊ आणि जमलेस तर पोराला कपडे घेऊ, जमलेस तर सगळ्यात शेवट पोराचा नंबर लावणार. आमच्या शेतकरी जमातीचं किती नुकसान होत आहे त्या आकडेवारीत आपण नोंद ठेवत नाही. म्हणून हे साले माजत चालले आणि आपल्यावरतीच भिजत चालले. त्यांना ठणक्यावरती ठणका देण्यासाठी या निवडणुका वापरल्या पाहिजे. त्या 1500चा गुणवत्ता गुणगौरव गाणाऱ्यांसाठी हे उदाहरण डोक्यात असू द्या. त्यांना सांगा, त्या दिवशी तू 40 रुपये बाजार होते, तू निर्यात बंदी केली. अरे माकडा, तू निर्यात बंदी केल्यामुळे 20 रुपये तुटले. 30 क्विंटलच्या ट्रॅक्टर मध्ये 60,000 रुपये तुटले. 5 ट्रॅक्टरचे 60,000 रुपयाने 3 लाख रुपये तुटले. 2,000 लोकांचे 3 लाखाने किती पैसे झाले? अरे किती पैसे झाले? किती पैसे? 1500 रुपयाची. त्या पैशाची तुलना होणार आहे का भाऊ? तुम्हाला त्या गणितात जर समजलं नाही तर आयुष्याचं गणित त्या ठिकाणी उमगणार कसं? तुमच्याकडे शेतकऱ्याची काय किंमत राहिली आहे? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ मजुरी हा जो क्रम होता, कनिष्ठच्या खाली बी शेती राहिली नाही. कुठंच दिसना ती शेती. ती शेती फक्त त्या ठिकाणी सोयीस्कर खर्चाचं साधन झालं. 1500 देणाऱ्याला म्हणावं, ज्या वेळेस तुम्ही तलाठी भरती काढता, तलाठी भरतीत किती जागा निघाल्या? थोड्या वेळेस 4,500 जागा धरल्या. 46 म्हणले 4,500 जागा निघाल्या राज्यभरात. गोरगरिबाच्या पोराला त्या ठिकाणी ऑनलाईन जाहिरात पाहिली. आईकडे पैसे मागितले, आई
मला त्या जाहिरातीत पाहून तलाठी व्हायचं आहे, पण त्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयाची गरज आहे. महिन्यातून 2 महिन्यातून एकच 2 भरती काढी त्याचे. या सगळ्या भरत्या आपण करून द्यायले आणि भरतीच्या नावाखाली आपल्याला येड्यात काढून राहिले. हे समजण्यासाठी हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. तो म्हणतो ना तो का माझा राजकारणाशी काही संबंध नाही. नीट पाय वावळ्या, तुला येडं किती येड्यात काढून राहिले. तो ज्या वेळेस त्या ठिकाणी तो पोरगा घरातून आईकडून 1000 रुपये घेतो आणि नोंदणी करतो, 4500 जागेसाठी 12.5 लाख शेतकऱ्याच्या पोरांनी, मजुराच्या पोरानं, गरीबाच्या पोरानं तलाट्यासाठी अर्ज केले. 1000 गुणिले 12.5 लाख किती पैसे गेले? 1500 रुपये त्या माता माऊलीला दिले. आणि किती पैसे वसूल केले हे तुम्ही एकदा त्या कागदावर हिशोबात घेऊन बघा. ठणकावून सांगता आलं पाहिजे, ज्या दिवशी माझ्या पोराला नोकरी लागल त्याच दिवशी 1000 रुपये वसूल कर. इतरत्र तुला पैसे घेण्याचं काय कारण हे सांगण्यासाठी प्रामाणिक वाणी लागेल. आणि ती वाणी बच्चू भाऊची आहे. त्या वाणीला बळ मिळावं म्हणून जयश्री ताईला विजयश्री तुम्हाला द्यावी लागेल. अन्यथा आम्ही बोलताना काय बोलतो? हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे छत्रपतींचं उद्गार काढण्यासाठी तुम्हाला तोंड या ठिकाणी लोकांसोबत बोलणं गरजेचं आहे हो. पण जरा हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. तर स्वतःच्या लेकरा बाळाची गय केली नाही, स्वतःच्या लेकरा बाळाची काळजी केली नाही त्या छत्रपतींनी. हे सगळे साले त्यांच्या लेकरांची काळजी करण्यासाठी राजकारणाचं निमित्त पुढे करताय आणि तुम्हाला आम्हाला वेड्यात काढताय. ते वेड्यात काढणं थांबलं पाहिजे. आम्ही ज्या मतदारसंघातून येतो, आम्ही चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून येतो. माझ्या गावाची लोकसंख्या किती आहे? अँकर्सनी सांगितलं मगाशी 700-800 लोकवस्तीतला मी. ऑगस्ट पर्यंत प्यायला पाणी नव्हतं, पण आमच्याकडे म्हणे जलसिंचनाचं क्षेत्र मोठं त्या ठिकाणी घडणार आहे आणि आमचा प्रदेश विकसित होणार आहे. हे मी माझ्या आईच्या गर्भात नव्हतो तेव्हापासून माझ्या बापाला सांगून ठेवलेलं आहे. माझ्या बापाला सुद्धा त्यांच्या आजोबानं सांगून ठेवलंय. मग सांगा 500 वर्षामध्ये ही व्यवस्था जर तुमच्याशी खोटच बोलत असेल तर तिथंही बदलली नाही, इथंही बदलली नाही, मग सरसकट बदलायला आपल्याला हरकत काय? बदलणार तुम्ही ही सगळी सरसकट व्यवस्था? होणार का तुम्ही या बदलाचे धनी? या बदलाचे धनी व्हावे यासाठीचे अनेक गोष्टी तुमच्यासाठी या 200 कलमी कार्यक्रमात ताईंनी तुमच्या समोर ठेवल्या. हा जाहीरनामा तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि हा जाहीरनामा जर तुम्हाला समजत नसेल तर बच्चूभाऊ कडू यांचं चरित्र तुम्हाला समजून घेतलं तरी जाहीरनाम्याच्या पुढचं आहे हे सुद्धा या ठिकाणी ठणकावून सांगता आलं पाहिजे. तुम्हाला एका रात्रीत होणारी नुकसान समजली. तुमच्या पोरांना त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षांची नोंदणीच्या फीच्या आधारे फसवायला निघतात हे समजलं तरी पुरेसं आहे. 1500 रुपये तुमच्याकडून घेतले, पण सोयाबीन तेलाचे बाजार किती वाढवले याकडे कुणाचं लक्ष नाहीये. सोयाबीनचे बाजार भाव किती आहे? 4000 रुपयाच्या आत आहे. आणि सोयाबीन तेलाचे बाजार कुठे चालले? मग ह्या गोष्टी त्यांना विचारायला पाहिजे ना पाहिजे? या केंद्राच्या सरकारला विचारायला पाहिजे का नाही पाहिजे? केंद्राच्या सरकारची संधी तुम्ही त्यांना बदलून दिली आहे. त्या ठिकाणी त्या बदलून दिलेल्या खासदारांना हा प्रश्न जरूर विचारा की तुझ्या आमदाराला आम्ही का त्या ठिकाणी मत देऊ? कारण आम्ही तुला बदलून दिले तेव्हापासून तू कवाच सोयाबीनच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांशी बोलला नाही. त्यामुळं 6 महिन्यात तू एकदा तरी बोंबलायला पाहिजे होता की सोयाबीनचे तेलाचे बाजार 100-200 गाठू राहिले आणि आमच्या असलेल्या सोयाबीनचा किलोचा बाजार 40 मधून मातीत चाललाय. या संदर्भात भूमिका घेणाऱ्या त्या लोकप्रतिनिधींना ठणकावून विचारण्याची ही संधी आहे. मी परत त्याच मुद्द्यावरती, कारण शेती, माती आणि पीक पाणी याच्याशिवाय तुमच्याकडे सध्या कुठला पर्याय आहे? तुमच्याकडे फार मोठी इंडस्ट्री असेल तर करा बाबा विचार दुसरा. इंडस्ट्रियल सेक्टर आहे का? म्हणजे कंपन्या आहे का कामाला जायला? MIDC 25 वर्षापासून नाहीये. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुम्हाला बोललोय त्याच्यावरती विचार करता आला पाहिजे. जर वारंवार त्याच गोष्टी तुमच्या पुढे जन्माला घालत असतील तर गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. मी ज्या प्रदेशातून लोकप्रतिनिधी म्हणून होण्यासाठी नामांकन भरलं आहे त्या प्रदेशामध्ये राज्यकारभार चालवण्यासाठी एक महिला शासक होऊन गेल्या. त्यांचं नाव तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही? क्या बात आहे. माझा प्रश्नच तुम्हाला चुकीचा होता पण मुद्दाम मी विचारला. मी त्या प्रदेशातून येतो. त्या प्रदेशामध्ये उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून ज्या राजधानीचा कारभार चालवण्यासाठी रंगमहाल इतकी मोठी सुंदर वास्तू त्या माझ्या मातेनं त्या अहिल्यादेवींनी चांदोडात उभी करून ठेवली.
त्या अहिल्यादेवींचा शासक कारभार किती सूक्ष्म होता हो. त्या मातेनं त्या असलेल्या परिसरामध्ये पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं. कोकण तलावाची निर्मिती केली. कोकण तलावाची निर्मिती केली चांदवडला आणि पाण्याचा स्रोत शोधला निफाड तालुक्यातील विंचोरला. किती दूरदृष्टी होती हो त्या लोकांच्याकडे. त्याच चांदोडामध्ये ऑगस्ट मध्ये प्यायला पाणी नव्हतं. ही जी असलेली शृंखला विस्कळीत झाली ना, ती विस्कळीत झालेली शृंखला महापुरुषांच्या धोरणाच्या नावाखाली ही लोक आपल्याकडून मत लुटून येतात, पण वागत नाही महापुरुषांसारखी. त्यांनी जर काय त्यावेळेस निवडणुका होत्या का? अहिल्या मातेला काय त्या ठिकाणी मतदानातून मतं घ्यायची होती का? त्यांना काय धनगरासाठीच काम करायचं होतं का? त्यांनी अवघा परिसर जलमय करून काढण्यासाठी जलसिंचनाच्या योजना त्या ठिकाणी जन्माला घातल्या. त्या जन्माला घालताना विचार नाही केला की आम्ही जी योजना त्या ठिकाणी जन्माला घालतोय ती धनगराच्या दारात जाईल का, मराठ्याच्या दारात जाईल का, भिल्ल बांधवाच्या दारात जाईल का, जाईल एखाद्या दुसऱ्याच्या दारात. तो झोत आहे ना, त्याला पायऱ्या केल्या पाहिजे. कारण माझी माता माऊली त्या ठिकाणी पाणी शेंदण्यासाठी जाते. तिच्या किती अवकाळा होता. त्या माऊलीने त्या काळात विचार केला, शेवटच्या परसापर्यंत, शेवटच्या त्या खोलीपर्यंत पायरी करून ठेवली. जितकं पाणी खाली जाईल तितकी खाली पायरी अवेलेबल होती. काय दूरदृष्टी होती. आता म्हणे नळाचं पाणी देणार, कोणती जलजीवन मिशन आणलं आणि एका घरात ते ठिकाणी पाणी जाणं होईना. या जलजीवन मिशन मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. ताई, तुमच्या तालुक्यात कसा झाला माहित नाही, पण आमच्याही तालुक्यात झालाय. एकदा तुम्ही आम्हाला मतानं जीवन द्या, ते जलजीवन सरसकट कसं बाहेर काढतो याचं मूर्तिमंत उदाहरण आम्ही तुम्हाला देऊ. या विधानसभेच्या प्रांगणामध्ये, त्या प्रांगणामध्ये, त्या हौदामध्ये जे प्रश्न विचारला गेले पाहिजे ते प्रश्न विचारण्यासाठी ते विधानसभेचं रणकंदन कुणीच वापरत नाही. कारण यांच्या स्वतःची त्या ठिकाणी साम्राज्यवाद संपत्ती झाली आहे. त्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या आमदारक्या वापरल्या जात आहेत. तुमच्या आमदारक्या जर त्यांच्याच संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी वापरत असाल तर तुमची आमदारकी आहे असं म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. मला एकानं विचारलं, म्हणे भाऊ तुम्ही म्हणे आमदारकीची निवडणूक लढवताय. म्हटलं मग आम्ही आमदारकीची निवडणूक लढवणारच आहे म्हटलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हे तर ग्रामपंचायतचं मटेरियल दिसतं, हे तर आमदारकीची भाषा बोलू लागलं. तुम्हाला काय वाटत असेल ना, हे कुणी कोण वानमारे आमदारकीची निवडणूक लढवतो म्हणशील. वाटलं का तसं काय? नाही, आता तोंडावर नाही म्हणत असा, पण हा गडी तर पार म्हणशील आबळेल गडी वाटतो आणि याला कोणी कोण आमदारकीची बच्चू भाऊन उमेदवारी दिली. अरे आबळेल गड्यांसाठी तर बच्चू भाऊचं दालन आहे, त्या माधुरड्या गड्यांसाठी बच्चू भाऊचं दालन नाही. त्या आबळेल गड्यांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व कसं करतात. जर कोणी राज्यमंत्री, शिक्षण मंत्री बच्चू भाऊ असताना मंत्रालयात गेला असेल आणि भाऊचं दालन बघितलं असेल मंत्री म्हणून, तर ते दालन गोर गरिबाच्या असलेल्या उपस्थितीनं भारावून जायचं. दालनात प्रतिबंध नव्हता, भाऊच्या अँटी चेंबर पर्यंत गर्दी असायची. आणि तसंच तुम्ही एखाद्या कॅबिनेट दर्जाच्या एखाद्या मोठ्या मंत्र्याच्या दालनासमोर गेलं तर दालन कुठं आहे, मध्ये काय आहे, त्याच्यात काय डालेले हे पाहायला सुद्धा परवानगी नव्हती. आणि जर चुकून त्या दालनातून एखादा गडी बाहेर पडला तर जशी बोरातली आळई, हे रक्तगुब्बार माणसं, हे भले भले माणसं, चारही बोटात 5-5 अंगठ्या, 4 बोटात 5-5 म्हणजे एकावर एक चढेल राहायच्या. अंगठीत कवर अंगठा, अंगठ्यात कवर अंगठी घालती नाही. हे काय मला कळलं नाही, पण अंगठा गच्च्या करीत असेल म्हणून त्याच्यात अंगठी घालती नाही. त्या अशा लोकांचं प्रतिबिंब त्या दालनातून बाहेर पडतं. आणि माझ्या बच्चू भाऊच्या आमदार निवासात सुद्धा गोरगरिबी, दिव्यांग या सगळ्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी दिसून येतं. बच्चू भाऊच्या कितींदा तरी चपला चोरी गेल्या. म्हणून का बच्चू भाऊची चप्पल चोरी जाते म्हणून एकानं तपास केला तर एका दिव्यांग बांधवाच्या घरी देवाऱ्यामध्ये बच्चू भाऊची चप्पल दिसली. देवाऱ्यात त्या दिव्यांग बांधवांनी दैवत मानलेल्या त्या बच्चू भाऊंना एकदा जर शेतकऱ्यांनी संधी दिली, शेतमजुरांनी संधी दिली, आदिवासी बांधवांनी संधी दिली तर 100% स्वामीनाथन आयोगाची सुद्धा निर्मिती आमचे बच्चू भाऊ करतील, यात शंका नाही. अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये बच्चू भाऊ इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी. अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये बच्चू भाऊ बोलून दाखवतात. एमआरईजीएस सारख्या सेक्टरमध्ये त्या गोरगरिबाला मजुरी देण्यासाठी आपल्याला पर्याय आहे. जर त्या शेतकरी बांधवाला पुढे होणारं नुकसान टाळायचं असेल, त्या शेतकरी बांधवाच्या संदर्भामध्ये तुम्हाला भूमिका घ्यायची असेल तर त्याचा त्या ठिकाणी पेरणी ते काढणीचा जो उत्पादन खर्च आहे तो एमआरजीएस मध्ये समाविष्ट करा. त्याच्या कुटुंबाला संरक्षण द्या. त्याला 300 रुपये मजुरीने का होईना पर डे, एका एकरामध्ये एका पिकाला किती मजुरी लागते त्याचा हिशोब करा. ते द्राक्षाचा असेल द्राक्षाच्या मजुरीचा हिशोब करा. ते डाळिंबाचा असेल
डाळिंबाच्या मजुरीचा हिशोब करा, कुठलंही असू दे, वेलवर्गीय असू दे अथवा फळपीक वर्गीय असू दे, परंतु त्याचा हिशोब करा. एकरी किती दिवस लागू शकता त्याची मजुरी, त्याला पीक निघण्याच्या आत त्याच्या ताब्यात ज्या जर झाली नुकसान भरपाई तरी तो स्वतःला सावरू शकेल, आणि झालेच चांगले पैसे तर डबल सावरू शकेल. इतका उदात्त दृष्टिकोन आमच्या बच्चूभाऊंनी मांडला. पण त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही, त्याच्याकडे तुमचं सुद्धा लक्ष नाही. तुमचं लक्ष जर त्या ठिकाणी गेलं तर तुम्ही स्वतःला कर्जबाजारी म्हणून घेणार नाही. ही व्यवस्था म्हणते ना की भाऊ आम्हाला पिकाला बाजार देणं शक्य नाहीये, डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठ्याची गणितं वाढली का त्या ठिकाणी पिकाची बाजारामध्ये किंमत कमी होते, मागणी वाढली का किंमत वाढते. मग आमचा प्रश्न त्या व्यवस्थेला आहे. बच्चूभाऊ म्हणतात जर आमची मागणी वाढल्यावरती तुम्ही निर्यात बंदी सारखा पाय मध्ये घालता ना, तर त्या ठिकाणी मागणी नसताना सप्लाय चालू असताना तुम्हाला त्या ठिकाणी आधार देणं गरजेचं आहे. यांनी नाफेड उतरवलं. तुमच्याकडे आहे का नाफेड? माझ्याकडे सगळे हिशोब आहे, पण विचारलं तुम्हाला माहित आहे का बा नाफेड? अरे नाफेड शेतकऱ्यासाठी उपकाराची परतफेड म्हणून वापरल्या जायचं. साला शेतकऱ्याच्या नावाखाली हजार कोटीचे डाकू मालक होऊन बसले, आणि त्या 1000 कोटीचे डाकू आज तुम्हाला पराभूत करायला निघत असतील तर तुम्हाला ती गोष्ट ओळखता आली पाहिजे. वेळीच त्यांचा कावा जर ओळखता नाही आला तर प्रचंड ही शेतीची व्यवस्था, ही कांदा बाजाराची व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकतील. काय करतात नाफेडमध्ये तुम्हाला माहिती आहे का? ऐकण्याची तुमची तयारी आहे का? जर तुमची ऐकण्याची तयारी असेल ते एकदा सगळ्यांना हात वर करा. नाही असे पातळ हात असले आपण नाही सांगणार, ते मागचे भाऊ हा आता वर हात केले मतदान करशाल ना तरच सांगाल बरं का. त्या नाफेडची व्यवस्था तुम्हाला समजावून घ्यावी लागेल. त्याचे कारण असं आहे, ते घरात घोडं घुसलंय शेतकऱ्याच्या, ते घरात घोडं घुसलंय व्यापाऱ्याच्या. त्यांनी काय केलं? 2,75,000 मेट्रिक टन कांदा खरेदी केला. कुठून? नाफेडमधून 2,75,000 मेट्रिक टन कांदा खरेदी केला. मूल्य स्थिरीकरण नावाची योजना आहे. मूल्य स्थिरीकरण नावाच्या योजनेसाठी केंद्रानं बजेटमधून 55,000 कोटी रुपये बाजूला काढले. किती पैसे काढले? म्हणजे काही छोट्या राज्यांचं तेवढं बजेट आहे ना, एवढे पैसे बाजूला काढले. या देशाच्या असलेल्या ग्राहकासाठी आणि त्या शेतीच्या उत्पादकासाठी तो मूल्य स्थिरीकरण नावाचा निधी आहे, तो बाजूला काढला. नाफेड ही व्यवस्था पहिल्यापासून आहे. नाफेड उत्तम दर्जाची संस्था आहे, पण नाफेडला त्यांनी वेगळ्या कॉर्नरवरती आणलं. कुठल्या कॉर्नरवरती आणलं? म्हणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार करू आणि शेतकऱ्याच्या कंपन्यांकडून माल घेऊ, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माल घेऊ आणि तो बांधावर माल घेऊन शहरातल्या ग्राहकाला घरी पोहोचू. चांगली योजना, सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. साला बिघडलं गणित. त्या शेतकऱ्यांच्या कंपन्यांची गोडाऊन पाहिलं, माझं तर डोकंच बंद पडलं. म्हणलं शेतकरी एवढा करोडपती केव्हापासून झाला? यांनी त्याच बाजारामध्ये त्या व्यापाऱ्याचा कांदा कमी भावात खरेदी केला आणि शासनाकडून 30, 32, 36 रुपयाचं मार्केट घेतलं. कांदा कुणाचा आहे? त्या शेतकऱ्याचा आहे. त्या शेतकऱ्यानं काबाड कष्टानं तो ट्रॅक्टर तिथं भरून आणलाय. त्यानं तो ट्रॅक्टर तिथं भरून आणलाय, तो व्यापाऱ्याने विकत घेतलाय 12, 15, 14 रुपयात. आणि यांनी त्या ट्रॅक्टरच्या जागेवरती शासनाकडून 32 रुपये घेतले. ते 32 रुपये दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले. त्या शेतकऱ्याला काही टक्क्याचं कमिशन दिला. कॅमेरा समोर बोलतोय, चौकशी करायची असेल तर करून घ्या. जर कोणाला वाटत असेल या ताहराबाद शहरामध्ये की आम्हाला काही माहित नाही, हे आम्हालाच नाही, हे आम्ही दिल्लीपर्यंत पुरावे घेऊन गेलो आहोत. विधानसभा होऊ द्या, चोरट्या भामट्यांची गाय करणार नाही. हा शब्द प्रहारचा आहे, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांची ती व्यवस्था उद्ध्वस्त करू शकत नाही. त्या शेतकऱ्यांच्याकडून घेतलेले 12, 14 रुपयाचे कांदे 32 रुपयाने खरेदी केले. बरं, तिथपर्यंतही ठीक होता, पण ते 32 रुपयाने खरेदी केलेले कांदे यांनी स्टॉक केले. स्टॉक करताना 2-4दा विकले बी, जसे जसे बाजार असतील तेव्हा हे स्टॉक केले आणि बाजारात उसळी यायला लागली. उत्तर प्रदेश, इतर आधी करून जे देशातले प्रदेश आहेत त्याच्यामध्ये कांद्याची मागणी वाढू लागली. जशी जशी मागणी वाढू लागली, या हरामखोर सरकारानं हे इथले कांदे तिथं जर तुम्हाला 35 रुपये बाजार मिळत असाल तर बाजारात 22 रुपयाने विकायला ठेवले आणि जागच्या जागी तिथं 10 रुपये पाडले. आणि म्हणून ताहराबाद असेल किंवा नाशिक जिल्ह्यातली या सगळ्या बाजार समित्यांमध्ये जितकी निर्यात बंदीनं फटका दिला तितकाच नाफेडनं फटका दिला. तिथं 15 रुपये पडले असतील तर व्यापारी इथं कसे कव्हर करेल? 20 रुपयानं त्याला व्यापाऱ्यानं कव्हर केलं. शेवटी बोलून चालून तो व्यापारी आहे, त्याला लगेच गोष्टी कळतात.
शेतकऱ्याला ह्या गोष्टी कळल्या नाही, पण त्या कळवून घेण्यासाठी आम्ही अख्ख्या उत्तर महाराष्ट्रात पसरल अशा पद्धतीचे आंदोलन केले. आम्ही एक आंदोलन तर तिरडी आंदोलन केलं आणि त्यात हिंदीत सांगितलं, मत आओ मोदी जी, हमारा महाराष्ट्र में मत आओ, अगर हमारे किसान की प्याज की कीमत तुम धरोतले मिट्टी में मिलाने को आगे आ रहे हो तो मत आओ हमारे महाराष्ट्र में. क्या हम किसान इस महाराष्ट्र का हिस्सा नहीं है, इस देश का हिस्सा नहीं है? क्या हम किसान आपका कुछ लगते नहीं है? क्या हम किसान इस देश का कुछ नहीं लगते? तो हमें बता दीजिए, क्या हम पाकिस्तान के हैं? हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि ते तिरडी आंदोलन प्रांत कार्यालयाच्या समोर जाळलं. मुद्दामून आम्ही हिंदीत बोललो आणि ते उत्तर प्रदेशापर्यंत गेलं. तिथंही 2-4 खासदाराला झटका बसला आणि ते उत्तर प्रदेशचे त्या ठिकाणचे असलेले पत्रकार आमच्यापर्यंत आले. ते म्हणले, भाऊ हमें तुम्हें मिलना है. म्हटलं क्यों? नहीं, बोले आपका जो आंदोलन था ना उसकी वजह से हमारे इधर 2-3 एमपी. हाँ, वो प्याज है भाई, जितनी अच्छी है वो दवा भी है और वो दुआ भी है. अगर किसी की दवा बनती है तो हमारे लिए, हमारी जिंदगी के लिए दुआ बनती है. मग त्यांनी सांगितलं, भाऊ तुम्हारा जो वीडियो था वो बहुत चला हमारे इधर. मतलब बहुत चला लेकिन हमारा नहीं ना चला. आता तुम्ही ठरवा अपना चला क्या नहीं चला, नहीं तो अपना बंदा रुपया जो है वो खुला हो जाएगा और आपके हाथ में गिल्ला रह जाएगा, बाकी कुछ नहीं रहेगा. ये सारे सारे सुका माल लेके भाग जाएंगे. तुम्हाला करायचं काय? या व्यवस्थेतलं नाफेड समजावून घ्यायचं, डोळ्यासमोर ठेवायची ती व्यवस्था. त्या व्यवस्थेमध्ये तुमचं स्थान काय ठेवलं यांनी त्या ठणकावून सांगायचंय त्या खासदाराला. हे खासदार कोण आहे तुमच्याकडे? मला अनेक जण म्हटले की म्हणे मुस्लिम बांधवांना शोभाताईला मतदान दिलं. खुल्लम खुला बोलतोय बरं का मी. आपण सेक्युलर माणूस आहे, आपण समाजवादी माणसं आहोत. आपण अवघे विश्वची माझे घर आता विश्वात्मके देवे ह्या संत ज्ञानेश्वरांच्या उचनीने त्या वचनानं चालणारी माणसं आहोत. म्हणे मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी शोभाताईला मत दिले म्हणून शोभाताईंचा विजय झाला. असेलही कदाचित तसं, पण का रे बाबा त्या हिंदू बांधवांनी तुला का नाकारलं त्याचंही उत्तर शोध ना. आणि तो राबतोय ना गावखेड्यामध्ये. तो राबत असताना त्याच्या मनगटातली शक्ती कमी होतीये. मन मस्तक आणि मनगटात त्याला वीक करून तू कायला धर्माच्या आडून त्याचे मत मागतो. त्यानं दिलं होतं ना तुला 2014ला, 2019ला दिलं होतं. तुला 2024ला जर फुकटातच लागत असेल तर आम्हाला आमची असलेली दामदुप्पट योजना काढावी लागली आणि तुला भुईसपाट करावं लागलं. हे सुद्धा ठणक्यावर घेणार. मग तुम्हाला शोभाताई बच्छावांना हा प्रश्न विचारावा लागेल. ताई, एक ताईला प्रश्न विचारायला गेले होते 2-4 जण. ताई तू बी नीट नाही राहिली तर होईल तुला बी घाई आणि येशील घरी घेऊन गाई. विचारायचा प्रश्न त्यांना. आणि तो प्रश्न विचारण्याची धमक गणेश काकुळ त्यांनी मागच्या वेळेस दाखवली आहे. पाहिला होता ना तुम्ही तो व्हिडिओ? तो व्हिडिओ मधला प्रहारचा सैनिक तो प्रश्न विचारण्यासाठी कटिबद्ध आहे. तुम्ही याला एकदा त्या विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या मताचं दान करावं हे विनंती तुम्हाला करतो. नक्की भाऊ. तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी पटत असतील तर अर्थशास्त्र आणि राजकारण तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. ह्या व्यवस्थेतलं अर्थशास्त्र तुम्हाला त्या ठिकाणी समजावून घ्यावं लागेल. या शेतकऱ्याचं शास्त्र तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. नीतिशास्त्र. काही जण म्हणतात की बुवा आमचे चाणक्य दिल्लीत बसलेत म्हणे. आधी चाणक्य कोण आहेत ते समजावून घ्या. कोण आहे तो चाणक्य? या देशाला असलेला समृद्ध असं ग्रंथांचा वारसा आहे. या देशाला असलेल्या समृद्ध ग्रंथांच्या वारशामध्ये विदुर नीती आहे, चाणक्य नीती आहे. अशा अनेक नीतीतून आपल्याला एक चांगली नीती शेतकऱ्याच्या दृष्टीने बांधता येऊ नये हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्या चाणक्य नीतीचं तुम्ही उदाहरण देताना मग जरा एकदा तुमच्या चाणक्यांना विचारावं म्हणावं, चाणक्य कोण होते? चाणक्य कोण होते? यदू कुळाचा नाश केल्याशिवाय मी माझ्या शेतीची सगळ्यांना आठवतं का ते? मग निदान त्या गाठीवरून तरी विचारा की चाणक्य कोण होते? यदुकुळाचा नाश केल्याशिवाय शेतीला गाठ मारणार नाही ही त्यांची प्रार्थना होती. पण त्यासाठी एखादा आपल्याला राजा त्या दृष्टीने बनवावा लागेल. यदुकुळ राजाचं वंश आहे.
आणि ज्या वेळेस यदुकुळाचा वंशाचा नाश करायचा आहे तर सामान्यांच्या दृष्टीचा वंश पुढे आला पाहिजे. मग त्यांनी कुणाला राजा केलं? अरे कुणाला राजा केलं? चाणक्याला नाही राजा केलं. चाणक्याला कुणाला राजा केलं? एका ढोरक्याचं पोरग ज्याचं नयन नक्ष तिखट होतं, त्या ग्रामीण भागातल्या त्या पोराला त्या ठिकाणी संधी दिली, त्याला तरबेज केलं विदुर नीतीनं, त्याला तरबेज केलं धुरंधर नीतीनं, त्याला राजकीय शास्त्र शिकवलं, त्याला समाजाचं शास्त्र शिकवलं, निपुण केलं त्या ढोरक्याला. आणि पुढे चालून चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य या राजाचा जन्म झाला. याला म्हणावं चाणक्य नीती. हे चाणक्य समजून घ्या. त्या चाणक्यानं कधी चंद्रगुप्ताच्या मौर्याच्या राज्यामध्ये सुखासीन होऊन राहिले नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या राजधानीच्या बाहेर, वेशीच्या बाहेर झोपडी टाकून राहिले. झोपडी याच्यासाठी टाकून राहिले की आपल्याला गरिबीच्या भूमिकेमध्ये न्याय द्यायचा आहे. आपला अपमान झाला नाही त्या दरबारामध्ये, मग असे किती अपमान ह्या दरबारात होत आहे हे समजून घेण्यासाठी झोपडीत राहणं गरजेचं आहे. झोपडीत राहिले आणि चंद्रगुप्ताचं सल्लागार म्हणून काम केलं आणि न्याय नीती समानतावादाने कशी चालेल याची काळजी घेतली. साले चाणक्य पंतप्रधानाच्या पुढे सुख उपभोगायला, त्याचं कार्ट म्हणे तिकडं कांद्याला अडचण आणतं. कळालं ना चाणक्य तुम्हाला? तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा उहापोह सांगण्याची ही वेळ नाहीये. आता मताचं दान कसं असावं त्यासाठी ही वेळ आहे. म्हणून विनंती करतो, येणाऱ्या या 20 तारखेला ताईंच्या निशाणीचं बटन किती नंबरला आहे? आमच्याही 4च नंबरला आहे. निफाड तालुक्यातलाही 4च नंबरला आहे. का बरं माहितीये का? चला हमारे पास बैट है तो चौका मारना ही पडेगा. जर आपल्या जवळ बॅट आहे आणि तुमच्याकडं संकटाचे चेंडू आहे, तो चेंडू तडीपार करायचा आहे, बाउंड्रीच्या पार टाकायचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला प्रहार जनशक्ती पक्ष अर्थात परिवर्तन महाशक्ती बच्चूभाऊ कडू, राजूभाऊ शेट्टी आणि आदरणीय वंदनीय छत्रपती संभाजीराजे भोसले आदी करून सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये जयश्रीताईंना विजयी करून विजयश्रीताई म्हणून पाठवायचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या सगळ्या मताचं दान कराल हे आव्हान करून माझे 2 शब्द संपवतो. जय जवान, जय किसान, जय प्रहार. धन्यवाद. अरे वा, शॉपिंग केलीस? हे कपडे महाग असतील ना? नाही, चौथ्या संडेला ब्रँडेड आयटम्स वर 7% आणि गारमेंट्स वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा.